बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील दुधलगाव येथे एका विवाहितेवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। 2 अज्ञात आरोपींनी शेतातील घरात घुसून चाकू व वेळाचा धाक दाखवत दाम्पत्याला लुटले आणि पतीला जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेला शेतात नेऊन आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे। ही घटना 17 जुलैच्या रात्री घडली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडिता आणि तिचे पती शेतातील घरात झोपलेले असताना रात्री सुमारे 11 वाजता 2 अज्ञात आरोपींनी घराचा दरवाजा तोडून प्रवेश केला। आरोपींनी शस्त्राचा धाक दाखवत मोबाईल फोन व 600 रुपयांची रोकड लुटली। त्यानंतर दागिन्यांची मागणी केली। दागिने नसल्याचे सांगितल्यानंतर आरोपींनी दाम्पत्याला जवळील शेतात नेले। तेथे पतीला वेळाचा धाक दाखवत विवाहितेवर दोघांनी आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे। घटना घडल्यानंतर आरोपी मोटारसायकलवरून पसार झाले। या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात 2 आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत सामूहिक बलात्कार, दरोडा, घरफोडी, धमकी व इतर गंभीर कलमन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, सहाय्यक पोलीस अधीक्षक जगताप, फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि श्वान पथकाने घटनास्थळी भेट दिली। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश महल्ले करीत आहे। काल रात्री 11 वाजता माझ्या शेतामध्ये 2 नवरा बायको असे दोन मनुष्य काम करण्यासाठी आलेले होते। 2 महिन्यापासून आलेले होते। ते काम रात्री 11 वाजता 2 अज्ञात व्यक्ती येऊन त्यांनी विळा दाखवून आणि चाकू दाखवून हल्ला केल्यानंतर त्यांच्याजवळ ते 600 रुपये घेतले आणि तुमच्याजवळ चांदी वगैरे आहे का ते पण द्या। त्यांनी सांगितलं की आमच्याजवळ चांदी वगैरे काही नाही, हे कपडे आहे हेही मालकाने आम्हाला दिलेले आहेत। आणि मग त्यांनी टिनाच्या घरामधून बाहेर ओढले, मोकळ्या शेतामध्ये ओढले आणि तिकडे बलात्कार केला। याची मला सकाळी आल्यानंतर त्यांनी जाणीव दिली। त्यानंतर मी त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेलो आणि त्यांनी तक्रार दिलेली आहे मलकापूर ग्रामीण पोलीस। देशोन्नतीसाठी अनिल कुमार गोठी यांची रिपोर्ट।